नमस्कार मंडळींनो. सॉरी मी 4-5 दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही कारण की मी लग्नाला गेली होती. चला तर मग आता वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शांता, ओ शांता, आहे का हो घरी? शांता, हो ना बाबा, कुठं जाईन मी, घरीच आहे. का काकू, कुठं फिरता तुम्ही? कुठं फिरतो म्हणजे आता तू जास्त घरी आली ना? का सांगता काकू तुम्ही? मी सोनूला पीठ धरून पाठवले तुमच्या घरी. नेऊन दे बेटा म्हटली. नाही म्हणत होता तरी नेऊन दे बेटा म्हटली. मोठ्या मुश्किलनं तयार झाला आणि तुमच्या घरी पीठ धरून आला तर तुम्हीच नाही. हो का शांता, पीठ पाठवली होती का सोनू जवळ तू? नाही तर का काकू, म्हणली होती ना मी देईन म्हणून. अहो शांता, मी ना त्या दुर्गाच्या घरी गेली होती. म्हणली थोडाशी नेऊन देते बाबा भाजी हरभऱ्याची. ते आली नाही ना वावरामध्ये. म्हटली ठेवला काम नाही. हा काकू नव्हते आता तर म्हणे घरी कोणीच नव्हते, दुकानही बंद होता म्हणे. दुकान तर चालू होता ना? माहित नाही बाबा, सोनू सांगत होता दुकान बंद होता म्हणून. लागली असेल संडास बिंडास तर गेले असतील दुकान बंद करून. आता घरी नारायणही नव्हता ना, मी नव्हती ना. हो असं होऊ शकते. त्या पोराची ज्यात दुकान बंद दिसला, दरवाजा बंद दिसला, आला वापस. मी म्हणली आता दुर्गाच्या घरी भाजी दिली, म्हणलं आता इकडूनच चालली जाते शांताच्या घरी, मागून घेते म्हटली पीठ. नवीन तांदळाचाच आहे ना? हो काकू, नवीन तांदळाचाच पीठ आहे. का म्हणत होती तर दुर्गा? काहून नाही आली? कुठं गेली होती ते? कुठं तर गेली होती म्हणे ग्रामपंचायत मध्ये. कशाचं काम होतं तर काम आहे. पण काकू तुम्ही तर म्हणत होते ना नारायण दादाच्या सासूरवाडीला पाठवायची आहे म्हणून हरभऱ्याची भाजी. हो तर आहे ना, भाजी आहे ना, थोडाशी दिली तिला. बरं झाला बापा नेऊन दिली, तर नाही तर मोठी नाराज झाली असती. त्याच्यात काय आहे तर काकू नाराज व्हायसाठी? तुमची कोणती गलती आहे? तुम्ही तर पाठवले होते ना बोलवायसाठी. हो बाबा, तरी काही सांगू नको बायांचा, थोड्या गोष्टीसाठी फुगा भरतात. पण खुश झाली भाजी नेऊन दिली तर, मस्त खुश झाली. आता बनवतो म्हणे भाकरी आणि भाजी बनवतो म्हणे. दे बापा लवकर दे, तुझी तर स्वयंपाकाची तयारी होऊन गेली. भाजी धू धा करून आता काटत आहे वाटते. हो काकू, आता म्हणलं कापते भाजी बारीक बारीक चांगली. शांता, बनवली होती का तू पांढऱ्या अक्षर? निघतात का चांगले? हो ना काकू, त्या दिवशी बनवली होती, छान निघतात. हो बापा, आमच्या घरच्या तर निघतच नाही बापा. नवीन तांदळाचा पीठही नाही आहे म्हणलं ना. कधी बनवले होते का? नाही हो शांता, यावर्षी नाही बनवली, पण बनवते की नाही तर निघत नाही पटापट. काकू तर तो दोश्याचा तावा नाही आहे का? त्या ताव्यावर छान निघतात. नाही आहे ना दोश्याचा तावा, लोखंडी ताव्यावर बनवते मी. हो का? तर एक काम कराल काकू, थोडाशी ना कणिक टाकून द्याल, गव्हाचा पीठ नाही का? तो थोडासा टाकून द्याल म्हणजे निघतील मग पटापट. हो का? किती टाकेन मग? आता 2 पाव पिठामध्ये, तांदळाच्या पिठामध्ये एखाद वाटी टाकून द्याल कणिक, म्हणजे छान पातळ पातळ निघतात. असं का? तू टाकते का मग कणिक, टाकते का तांदळाच्या पिठामध्ये? हो ना काकू, मी टाकते बापा थोडाशी तरी. करून पाहते मग मी पण. हो छान लागते ना, चवही छान लागते मग. दे बाबा लवकर दे, आता गोष्टीतच नको ठेवू मला इथं. हो आता पन्नीमध्येच आहे ठेवला, आणून देते. का वहिनी बसा म्हटली तर बसा, नाही ना काही नाही, अशा घोड्यावरच राहता बापा नेहमी. सूर्यकांत ताई, तुमच्या भावाने कधी घोडा घेतला तर माहितच नाही बाबा मला तर. का वहिनी तुम्ही पण काही अर्थ काढता. आता तुम्हीच तर म्हटले नेहमी घोड्यावरच राहता म्हणून म्हटले तुमच्या भावाने कधी घोडा घेऊन दिला बाबा मला बसायसाठी. तसं नाही वहिनी, कधी म्हटली मगाशी थैल्यासाठी आले तुम्ही तर बसा म्हटले, चहा ठेवते, तेव्हाही नाही बसले. भाजी आणायला जायची आहे म्हटलं ही हरभऱ्याची, तर आता भाजी आणून दिली, आता बसा म्हणते, आता पटकन चहा बनवते म्हणते, तर तसंही नाही म्हणता. म्हणून म्हटली नेहमी घोड्यावरच राहता म्हटले, असा बोलण्याचा अर्थ. असा तसा नाही ताई, आता ना मी चहाच पिऊन आली घरून, म्हणून नाही म्हटली बनवायसाठी. किती आणल्या तर भाजी? खूप आणल्या का? नाही बाबा, एका भाजीचीच आणला, कशाला जास्त आणू. तुम्ही दोघीच जणी गेल्या होत्या आणि काकू गेल्या होत्या, तिघीच जणी गेल्या होत्या का? नाही, रजनी आली होती ना. रजनी होती आणि ललिता ताई होत्या. हो का? ललिताई होती का? झालं का मग? अर्जंट ब्लाऊज शिवायचे आहे म्हणत होत्या ना. हो ना वहिनी, आतापर्यंत मशीनवरच बसली होती तुम्ही गेले तेव्हापासून. बस तुमच्या याच्या आधी 5 मिनिटाच्या आधी उठली आणि जेवण केली, भूक लागली तर. मग अशी थोडासाच जेवली होती, पोटभर जेवला की मग कसं झोप लागते, त्याच्यामुळे अर्धा पोटात जेवली होती. जशी फिनिशिंग झाली तसाच ब्लाऊजसाठी आला, दिली मग ब्लाऊजही. होईल नाही तेवढी भाजी आणून दिली तर? होते वहिनी होते, ते जास्त भाजी बनवायची नव्हे. आहोतच किती जण आम्ही, 3 जण. पण चांगला झाला वहिनी आणून दिले तर, मला वाटलं नाही आणून द्याल म्हणून. मी काकूला म्हटली खुलते म्हटली थोडाशी जास्त हरभऱ्याची भाजी, सूर्यकांत ताईला द्यायची आहे म्हटले. बोलली असे. हो का म्हणाली तर मग काकू? बोलली असेल तिला यायला का झाला, येता नाही येत का, अशी पिशी बोलली असेल. हो बोलली वगैरे म्हणा. पण मी म्हटली आता ब्लाऊज होता त्यांच्या अर्जंट शिवायच्या, म्हटले का करतील ते, आपण भरपूर कपडे असतील नाही ताई आता. हो आता कपडे राहतातच, एका घरचे आले साक्षगंधाचे कपडे टोलीवरचे. हो का?
मस्त छान लाचा असेल पा, मस्त ब्लाऊज आहे. लाचा घेतला का मग साक्षगंधामध्ये? हो ना, लाचाच घेतात आता साक्षगंधामध्ये. वहिनी कावेरी म्हणत होती मला नाही सांगितलं म्हणून हरभरा खुडायला चला का काही म्हणून. हां, कोणी सांगितलं तिला? कसा कसा माहीत झाला? आता ते आमच्या घरी आली होती मग अशी, तर मी म्हणून दिली बापा. हट बापा, ताई कशाला म्हणलं तर माहीत नाही तिला. ते बाई कशी आहे मग? मला का माहीत होता, म्हणून दिली मी. सगळ्यांना सोडते ना मग आपल्या सासूचेच मागे लावते किटकिट. हो वहिनी म्हणली मी तिला, पण मग नंतर ते गेल्यावर मला असं वाटत होता बेकार बोलली बाईला म्हणून. सांगायलाच नाही पाहिजेत होता फालतूमध्ये. का सांगायला नाही पाहिजेत होता कोणता? काही नाही काही नाही. माझ्याच गोष्टी चालू असतील. नाही नाही ललिता ताई, तुमच्या कशाला गोष्टी करून बाबा. मग सांगून नाही राहिली ना. एवढं ऐकली मी की नाही सांगायला पाहिजेत होता म्हणून. अहो ललिता ताई, आपण हरभऱ्याची भाजी खुडायला गेलो ना, तर हे गोष्ट त्या कावेरीला माहीत झाली, तुमच्या ननदबाईला. तर माहीत झाली तर का करते मग? हो दे ना, माहीत झाली तर का लुकाचोरीनं गेला का आपण त्यांच्या वावरामध्ये हरभऱ्याची भाजी खुडायला, त्या काकूच्या वावरामध्ये? त्याही तर होत्या ना सोबत. नाही नाही, तशी नाही म्हणत मी. म्हणत होती म्हणे की मला नाही सांगितलं म्हणून. नाही तर मोठी आलीच असती. मागच्या वेळेस आमच्याच वावरामध्ये होता हरभरा, चल म्हणली खुडायला तर नाही आली. जाऊ दे, का माहीत नाही तुही. 2-3 वेळा म्हणले चला म्हणून. आणि मग नंतर तो हरभरा फुलेला आणि म्हणत होत्या खुडायला जाऊन का वहिनी म्हणून हरभरा. अशी बाई आहे मग. जाणूनच नाही विचारले मी तिला. कोणता इकडे कशी आली तर तू? थोडाशी हरभऱ्याची भाजी आणून दिली सूर्यकांत ताईला. थैलाही होता ना, द्यायचा होता थैला. कोणाच्या तरी कपड्यावाल्यांचा थैला दिला होता. मग ते कपडे वगैरे नेण्यासाठी आले असते तर मग तू म्हटली पिशवी नेऊन देते आणि थोडासा भाजी नेऊन देते हरभऱ्याची. आणि तुम्ही कसे का आले इकडे? दिसली का मी तुम्हाला घरून? नाही हो बाबा, कोणता घरी आली मी ना, कामं बिमत झाले, झाडझूड बिडजूड. आता भाजी धुधा केली, कापकूप करून ठेवली. बापरे, भाजी धुधा करून कापकूपही होऊन गेली नाही? हो केली ना, पण का करते, मिरच्याच नाही आहेत हिरव्या म्हणून आली या सूर्यकांताच्या घरी. वाटलाच होता काहीतरी मागायला आली असेल ललिता म्हणून. कधी तर काही नेऊन देत नाही कोणती वस्तू. आहेत का सूर्यकांत हिरव्या मिरच्या? आहेत? दे ना, असतील तर मग उद्या घेऊन वापस आणून देईन. बापा, वापस आणून देईन म्हणते. याच्या आधी तर किती वेळा हिरव्या मिरच्या नेल्या आणि एकही वेळा तर वापस आणून नाही दिला. बापा सूर्यकांत, आहेत का नाही तर मिरच्या? बोलूनही नाही राहिली. तोच विचार करत होती, कारण का मिरच्या तर 10-15च आहेत. आता वहिनीने पण भाजी आणून दिला हरभऱ्याची, तर मलाही लागतील. तर कशी करू म्हणत होती. हो बापा, 10-15च आहेत म्हणते तर तुलाच लागतील त्या मिरच्या. कोणता आहेत का तुमच्या घरी मिरच्या हिरव्या? हो आहेत ना, आहेत. पाठवशील बरं गुड्डीजवळ. ललिता ताई ते गुड्डी काही ऐकत नाही बापा. सूर्यकांत ताईच्या घरीच तर जा म्हणली तर नाही ऐकली. माझ्या म्हणते खूप सारा लिहायचा आहे म्हणते, अभ्यास करायचा आहे म्हणते, माझी टेस्ट आहे म्हणते उद्या. मला काहीच कामं सांगू नको मम्मी म्हणते. हो का, आता अभ्यासाची पोरगी राहिल्यावर तसंच राहते. म्हणून मग मी आली भाजी धरून. चला ना, ते तुम्हीच आणून घ्याल मिरच्या. आता बसते का तू? हो, आता बसायची वेळ आहे का? आता स्वयंपाकाची वेळ आहे. चला. हो चल. आई, झाला माझा हे 2 अक्षा खाल्लो का? बापा, एवढ्या लवकर होऊन गेला? काहून, भाजी नाही आवडली का? किती अक्षा खाल्लो आई? भाजी छान झाली आहे. किती खाल्ला तर? 4 कसं खाल्ला? का आई, 4 तर खाऊन झाले, आता 2 आहेत. 6 अक्षा होतील. मस्त छान झाली भाजी, मस्त 1 नंबर झाली भाजी. सोनूला आवाज नाही दिला का? तो आहेच नाही आई घरी. आणि तुझे बाबा? बाबा आहेत घरी. बोललो मी, आई बोलवत आहे म्हणून जेवण करायसाठी. बोलत आहेत फोनवर ते सरपंच काकासोबत. यांच्या नाही बोलणंच नाही संपत. मग थंड झाली म्हणून बोंबलतील अजून माझ्या मागे. ह्या अक्षा गरम गरम खायच्या आहेत, थंड झाल्यावर तेवढ्या टेस्टी नाही वाटत. आता हा सोनूही कुठं गेला तर माहित नाही. मी खातो ना, मग पप्पाजींना पाठवत आहे. हो पाठव बापा. विशाल, तू उद्या खाली आहे का की कुठं काही काम बिम आहे तुला? काम तर रोजच राहते आई. का म्हणता, कोणतं काम आहे सांग ना. काही नाही, हरभऱ्याची भाजी खुडून आणली की नाही, तुझ्या अक्कासाठी नेऊन द्यायची होती म्हणून विचारत आहे की उद्या तुला कोणता काम बिम आहे का म्हणून. नेऊन देईन नाही, नेऊन देईन. तिथं कॅफेमध्ये मला काम होतं, जायचंच होता. अरे बापा, तुझी अक्का आता गावी गेले आहेत. आपल्या गावी गेले आहेत का? आता तिथं राहत नाही का? नाही, गावी गेले आहे, तर गावी नेऊन द्यायची आहे भाजी. ठीक आहे ना आई, मग आधी भाजी नेऊन देईन, मग तिकडे जाईन कॅफेमध्ये. हो तसा करशील. वा गडी, मस्त काम आहे ना. मला अक्षिता आणि हरभऱ्याची भाजी माझ्यासाठी. कुठे गेला होता सोनू तू? तुला समजत नाही जेवायची वेळ? मम्मी, कुठे जेवायची वेळ झाली आहे आता? 3 वेळा येत होता ना. मम्मी झाला नाही का स्वयंपाक, मम्मी झाला नाही का स्वयंपाक, मला अक्षा खायची आहेत, मला हरभऱ्याची भाजी खायची आहे म्हणून. आणि बनवून झाली तर गायब. सोनू, झाला आता काही मिळत नाही तुला? पीठ थोडासाच आहे. हो, असा कसा? बडा शहाणा आहे ना तुझा. मग कुठे गेला होता? खाल्लो मी, मला खूपच भाजी आवडली. भाजी संपली, थोडीशीच भाजी आहे. बघ ना मम्मी, दादा बरोबर म्हणते तो विशाल.
मी नाही मम्मी, मला पाहिजे हो, भाजी पाहिजे ना, अक्षय पाहिजे. त्या तर तुझ्या मागे आहेत, लपवून ठेवली हा अक्षय. मोठी बारीक नजर आहे याची. हे या साईडला ठेवले तरी दिसले याला. जा पप्पाजींना बोलव, मग थंड होतील. जा लवकर. नाही ना मम्मी, मला जेवण दे ना, भूक लागली ना. भाऊचं झालं असेल ना जेवण, भाऊ पप्पाजींना बोलवेल. नाही, त्याच्या 2 अक्षा खायच्या बाकी आहे. तू जा बोलवून आण. मी ताट बनवून ठेवते तोपर्यंत. जा पटकन जा. अशीच करते मम्मी तू. जा ना, बोलवून आण ना. मी ताट बनवते म्हटली ना. आले तरी मम्मी पप्पाजी. झालं का सगळ्यांचं खाऊन झालं? नाही पप्पाजी, माझा व्हायचा आहे. का शांता किती गाई करून राहिली आहे? पोरांचंच व्हायचं आहे खाऊन, आणि मार आवाज देते खायला या अक्षी, खायला या म्हणून. अहो तर एवढ्या मोठ्या इथं अक्षा बनवून झाल्या आहेत, थंड्या नाही होतील का? हा होता कुठं सोनू, इथं होताच नाही घरी. आता विशालचं झाला, ते 2 अक्षी खाल्लं का झाला म्हणते. मग थंड्या झाल्या तर अजून तुम्हाला चालणार नाही. आणि कोणासोबत बोलत होते तर एवढे? तर आता फोन आला तर बोलूही नको का? बोलूही नको. बोला बाबा बोला, पण आता हे अक्षय गरम गरम खायचे आहेत ना. अरे वा, हरभऱ्याची भाजी ना अक्षय. दे 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 पटकन दे. तोंडाला पाणी सुटलं बापा माझे. बसा ना, उभ्यानेच खाता का? शांता मजा नाही येऊन राहिली. थंड झाले अक्षा. का म्हणली ना मी असेच बोलाल म्हणून तुम्ही. म्हणूनच तर आवाज देत होती, या लवकर या लवकर म्हणून. द्या ते ताट, द्या इकडे, गरम करून देते. अरे नाही ना, मजाक करत आहो, मजाक करत आहो. नाही झाले थंडे, मस्त बनवली 1 नंबर. मस्त भाजी 1 नंबर झाली. हरभऱ्याची भाजी बनवून झाले असतील तर तू पण जेव ना. हे 2-4 आहेत, मग झाले. दे ना, इथं थोडाशी भाजी दे ना. अहो ते तर संपवा आधी, देते ना. हे का भाजी एका अक्षीला संपते. बापा एवढे खाता का? जास्त भाजी नका खाऊ, गरम होते. फालतू मध्ये पोट खराब होईल मग. नाही होत, नाही होत. दे दे, इथं भाजी दे थोडाशी. हो देते देते. विशाल तर तुझ्या मागे गंज आहे भाजीचा, दे बरं पप्पाजींना भाजी. हो ठीक आहे. नाही ही एक अक्षी आहे खायची, खातो पटकन आणि मग हात धुतो. बाबा भात नाही खात का? नाही नाही आई, भात नाही खात, पोट भरला माझा. हट बाबा, बेकारच भात बनवली. समजलं नाही का शांता तुला? कशाला भात बनवली? हेच तर अक्षी आणि भाजी खाऊनच तर पोट भरते. म्हणजे तुम्ही पण नाही खाणार का भात? नाही नाही, तुला तर माहित आहे मी तर पोटभर खातो म्हणून. राहू द्या, उद्या फोडणी टाकून देईन, खाऊन घ्याल. मला तर उपवास आहे उद्या. उद्या कशाचा उपवास आहे तुला? उद्या पण नाही आहे का? मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे ना. अरे हो खरं. चांगलं 10-12 अक्षा खाऊन घे मग तू. हो 10-12 अक्षा खाते, तुम्ही खा ना. बापा उद्या उपवास आहे तर मग जास्त वाजता खा. हो पोटाला जेवढा लागेल तेवढाच तर खाईन ना. भाजी कशी झाली तर सांगितलं नाही ना. बोललो तरी भाजी छान झाली म्हणून. 1 नंबर झाली आहे भाजी. बरं तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. ही व्हिडिओ थोडी लहान झाली, तर मग कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या मग हरभऱ्याची भाजी खायला. आणि संगीताताई ठाकूर विचारत होत्या अक्षा कशा बनवतात म्हणून. तर तांदूळ लावून आणायचा आणि मग पीठ भिजवायचा. त्याच्यामध्ये फक्त नमक घालायचा आणि गव्हाचं पीठ घालायचं थोडासा. आम्ही कणिक म्हणतो गव्हाच्या पिठाला. आणि मग बनवायच्या ताव्यावर. राजश्रीताई, लताताई, संगीताताई ठाकूर, तुम्ही दररोज छान छान न चुकता कमेंट्स करता, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.